नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाखोर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता अखेर प्रतीक्षा संपली आहे, अखेर जमा होणार आहे. या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो 18 हप्ते टाकण्यात आला आहे, एकंदरीत 36,000 रुपये या योजनेद्वारे जमा करण्यात आलेले आहेत. एकंदरीत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आलेले आहेत. तर आधार संलग्न बँक म्हणजे काय, तर आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्येच हे हप्ते जात असतात. दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो टाकण्यात येत असतो. आणि ई-केवायसी प्रक्रिया ही अनिवार्य आहे आणि ई-केवायसी तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा प्रोसेस तुम्ही करू शकता मित्रांनो. दुसरं मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेचा कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, कोणाला हप्ता येणार नाही, या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर निश्चित मित्रांनो, तुम्हाला आता सुरुवातीस पीएम किसान योजनेच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का नाही ते पाहावे लागणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ई-केवायसी प्रक्रिया नो असेल तर ती येस करण्यासाठी सुरुवातीस तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. आणि लँड सेलिंग डिटेल्स, आधार सेलिंग डिटेल्स, ई-केवायसी हे प्रमुख 3 प्रॉब्लेम दुरुस्त असतील. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण अद्यापही फार्मर आयडी जी आहे ती काढली नसेल तर CSC सेंटर ऑनलाईन सेंटरवर जा, तिथून तुम्ही फार्मर आयडी काढू शकता. CSC सेंटरवर रजिस्ट्रेशन सुरू आहेत, आपण काढू शकता इझिली. आणि CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर तिथून तुम्ही जे फार्मर आयडी आहे ती सुद्धा काढून घेऊ शकता. तर निश्चितच मित्रांनो, हे दोन्ही 3 कामे जी आहेत 3 कामे पूर्ण करायची आहेत. मी सांगितल्याप्रमाणे प्रमुख 3 कामे पूर्ण करा. दुसरं म्हणजे आपल्या खात्यामध्ये येण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो पण दुरुस्त करा. लँड सेलिंग डिटेल्सचा प्रॉब्लेम, आधार सेलिंग डिटेल्सचा प्रॉब्लेम, हे दोन्ही 3 प्रॉब्लेम दुरुस्त करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद.